नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। महाराणा प्रताप की जय, महाराणा प्रताप की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे माता की जय, भारत माता की जय। त्या जयंतीनिमित्त काय मी आज हिंदू सूर्य म्हणून ज्यांना ओळखला जातो, शूरवीर महाराणा प्रताप यांची 485 विजय। खरं तर 400 लोकांना काल काय खाल्लंय लक्षात राहत नसतं, परंतु 485 वर्ष त्यांच्या जन्माला होऊनही त्यांचा पराक्रम, त्यांचा स्वाभिमान, मला असं वाटतं आजही एक सळसळतं रक्त आपल्या मनगटामध्ये, आपल्या धमन्यामध्ये निर्माण करतं त्या महाराणा प्रतापांची जयंती 485 आणि संभाजीनगरात विशेषतः साजरी करताना खूप वर्षाच्या लढ्यानंतर इथं शूरवीर महाराणा प्रतापांचा पुतळा उभा राहिला आहे। त्याच्यात अनेक लोकांचा सहभाग आहे। मला वाटतं परंतु पुतळा उभा राहणं महत्त्वाचं होतं। हा पुतळा म्हणजे काय फक्त मूर्ती नाही आहे, याला अनेक लोकांनी विरोधसुद्धा केला, परंतु ही एक पराक्रमाची साक्ष देणारी प्रतिमा आहे आणि मला वाटतं या संभाजीनगरच्या इतिहासात हे महत्त्वाचं कार्य झालेलं आहे। आणि मी समस्त सर्वांना, सर्व हिंदू बांधवांना विनंती करेल की महाराणा आज खरं तर भारत आणि पाकिस्तान युद्ध चालू असताना महाराणा प्रतापांनी ज्या पद्धतीनं देशप्रेम दाखवलेलं आहे, आपल्या भूमीच्या प्रति निष्ठा दाखवलेली आहे, वाटतं ती निष्ठा ताकदीनं पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना दाखवण्याची वेळ आली। शूरवीर महाराणा प्रताप की जयंती मोठा उत्साह साजरी होत आहे, तर याविषयी आपलं काय हिंदू सूर्य, हिंदू कुलभूषण शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या 485व्या जयंतीनिमित्त सर्वप्रथम सर्व हिंदू बांधवांना महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो। आज या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर या शहरामध्ये आपला महाराणा प्रताप यांचा भव्य असा 8वा रूप पुतळा यावर्षी उभारण्यात आलेला आहे। त्याकरता मी सर्वप्रथम राज्य शासनाचा व छत्रपती संभाजीनगर महापालिकेचा या ठिकाणी सर्वप्रथम धन्यवाद व्यक्त करतो। आज ही जयंती साजरी करताना अत्यंत आनंद व उत्साहाने सर्व समाजप्रेमी, सर्व हिंदू बांधव या ठिकाणी असंख्य जमलेले आहे आणि या ठिकाणी आम्ही या ठिकाणी विविध समाजोपयोगी कार्यक्रम या ठिकाणी घेत आहोत, जसे की रक्तदान शिबिर, वक्तृत्व स्पर्धा। त्याबद्दल डोभाल सरांचा या ठिकाणी जयंती उत्सव समितीच्या वतीनं स्वागत होत आहे। विशेष सत्कार आहे आमच्याच कार्यकारिणीमध्ये या ठिकाणी आपल्या जयंती उत्सव समितीच्या वतीनं केला जातोय। मी हे सांगत होतो की या सहकारी अधिकारी पण एवढे सकारात्मक आहे, आपण त्यांचं स्वागत केलं पाहिजे। अधिकारी सगळेच असतात। वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांची आज जयंती उत्साह साजरी होते, या निमित्ताने समाज बांधवांना काय संदेश देणार? मी म्हणेल की वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांनी एक शौर्याची गाथा या ठिकाणी निर्माण केलेली आहे। शौर्य काय असतं, स्वाभिमान काय असतो आणि देशासाठी आपण काय केलं पाहिजे याचं प्रतीक म्हणजे महाराणा प्रताप आहेत। यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपण देशासाठी आपण पुढे आलं पाहिजेत। आज आपला देश संघर्ष करतो, या संघर्षामध्ये राजपूतांचा इतिहास आहे की ज्या वेळेस समाजावर, देशावर या ठिकाणी संकट आला तर पहिल्या लाईनीमध्ये उभा राहणारा हा राजपूत समाज आहे। कधी तो मागे हटला नाही, नेहमी या ठिकाणी पुढे राहिला। जर आताही या चालू परिस्थितीमध्ये ज्या वेळेस या देशावर संकट येईल, आमचा समाज पुढच्या धाडशी म्हणजे निधड्या छातीनं पुढे जाईल आणि देशासाठी लढेल, एवढेच या ठिकाणी सांगतो।